नमस्कार। आज महाराष्ट्र या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। आता या क्षणाच्या 3 महत्त्वाच्या बातम्या कोणत्या ते आपण पटकन पाहणार आहोत। गेले अनेक वर्ष ज्या मनपा निवडणुका घोषित होण्यापासून रखडल्या होत्या त्या अखेर घोषित झालेल्या आहेत। जवळपास 5 वर्षापासून ते 8 वर्षांपर्यंत हा विलंब लागला। अनेक महानगरपालिकेच्या निवडणुका गेल्या वर्षात न झाल्याने याची संख्या 29 पर्यंत पोहोचलेली आहे। मनपाच्या निवडणुका घोषित होण्याची आज पत्रकार परिषदेतली अत्यंत महत्त्वाची घटना ही स्वाभाविकरित्या या बातमीपत्रातली पहिली घटना ठरणार आहे। त्याच्याच बरोबर अत्यंत कळीचा मुद्दा आहे तो मुंबई कुणाची। मुंबईमध्ये ठाकरे आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात संघर्ष होणार हे अटळ आहे। ठाकरे आणि भाजपाच्या या संघर्षात एकनाथ शिंदे भाजपाच्या बाजूने आहेत तर राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या सोबत असतील का हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे। तिसरी महत्त्वाची घटना आहे ती अत्यंत दुर्दैवीच म्हणावी लागेल, कारण पालक शेतामध्ये काम करत असताना त्यांच्या एका 8 वर्षाच्या मुलाला बिबट्याने आपलं लक्ष्य बनवलं। हा 8 वर्षाचा मुलगा शिरूरमध्ये शेताजवळच खेळत होता, तेवढ्यात बिबट्याने त्याच्यावर हल्ला केलाय। आता आपण या निमित्ताने पुढील बातम्यांकडे वळतो आहोत।